आमचाही बराच वेळा प्लॅन कॅन्सल होऊन शेवटी योग आला आणि आम्ही सगळे पोहोचलो त्र्यंबकेश्वरला. नाशिकपासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर असलेलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मंदिर गौतमी गोदावरी नदीच्या उगमस्थानी ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं असून याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे इथे एकाच पिंडीमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही देवांची ऊर्जा आहे आणि त्यांच्या भेटीला येते ती म्हणजे ब्रह्मागिरी पर्वतावरून गोदावरी नदी. कुशावर्त तीर्थ हे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागे वसलेलं एक पवित्र जलकुंड आहे आणि हेच गोदावरी नदीचं प्रतिकात्मक उगमस्थान सुद्धा मानलं जातं. ज्योतिर्लिंग थोडंसं जमिनीत खोल आत वसलेलं असून यामुळे भाविकांना थेट वरून पाहता येत नाही आणि गर्दीमुळे थेट दर्शन कठीण होतं. त्यामुळे मंदिर प्रशासनाने लिंगाच्या समोर एक आरसा ठेवलेला आहे, ज्यामधून भाविकांना सहज दर्शन घेता येतं. मी जेव्हा आरशात पाहिलं ना, तेव्हा मला जाणवलं आरशामध्ये दिसणारा शिव म्हणजे एक आरसा आपल्या आत्म्याचा आहे. कारण शिव बाहेर नाही तर आपल्या आतच असतो. मंदिराकडे जात असताना एक वेगळी गोष्ट दिसण्यात पडली, ती म्हणजे मंदिरातल्या दगडांवर वेगवेगळी चिन्ह होती. ही फक्त चिन्ह नाहीत, ही ऊर्जेची संकेतस्थळं आहेत, जी तुमची यात्रा शांतपणे मार्गदर्शित करतात. कुठे नतमस्तक व्हावं, कुठे वळावं आणि कुठे थांबावं. त्र्यंबकेश्वराच्या परिसरात चालणं म्हणजे जणू एक सजीव यंत्रामध्ये प्रवेश करणं. भक्तीची एक भूमिती, एक सेतू जो तुम्हाला आणि शिवाला जोडतो. इथलं प्रत्येक पाऊल आपल्याला शिवाच्या आणखी जवळ नेतं आणि आपल्यासोबत आपण परत नेतो ती शांतता, समर्पण आणि एक नवी ऊर्जा. मग तुम्ही कधी येताय त्र्यंबकेश्वरला?